हॅलो गाईज, आज मी सकाळी लवकर उठले कारण की आज पोळा आहे. त्यासाठी मी लवकरातल्या लवकर ताबडतोब तयार होऊन चहा घेऊन रेडी झालेले आहे. माझे बाकीचे कामं उरकून घेतलेले आहे. त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता कारण की आमच्या इथं फुलोरा बनवतात, म्हणून त्यासाठी लवकरातल्या लवकर मी फुलोरा बनवण्यासाठी रेडी झालेले आहे. इथं तुम्ही बघू शकता मी काकडी, निंबू, त्यानंतर नारळ, करंजी, झुले, पाळणे, फुलं, आणखीन पुऱ्या झाल्या. हे मेन महत्त्वाचं आहे जे बैलासाठी शिंगोटा बनवला. आता तुम्ही विचारसाल की शिंगोटा म्हणजे काय? हे जे आहे ते गव्हाच्या पिठापासून सर्व फुलोरा तयार केला जातो. शिंगोटा हे जे आहे ते बैलाच्या शिंगामध्ये राहतात. जे घरी आम्ही बैल तयार करतो त्याच्या शिंगामध्ये घातलेल्या जातात. त्याच नंतर आमच्या इथं जे बैल राहतात त्यांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी पण राहतात. ते सर्व त्यामध्ये साखर भरून आम्ही असा फुलोरा तयार करतो. त्यानंतर लगेच मी आंबोस घाऱ्या केलेल्या आहेत जे माझ्या मुलीला खूप आवडतात, माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. त्यानंतर आम्ही संध्याकाळी सर्व कामं उरकून मी अशी पूजा केलेली आहे कारण की संध्याकाळी पोळा भरणार होता. त्यानं आम्ही तयारीला लागलेलो आहोत. तयारी झाल्यानंतर इथं माझ्या सासूबाई माझ्या दोन्ही मुलींसाठी आमच्या सासूनांसाठी फुलोरा तयार करतात. जे फुलोरा हातामध्ये देऊन त्याची पूजा केलेली जाते. माझ्या मुलींनासुद्धा दिली. मग त्यानंतर माझ्या सासूबाईने माझी ओटी भरली फुलोऱ्यांनी आणि लगेच मी पण त्यांची ओटी भरून अशी पूजा पूर्ण केली. मग पूजा झाल्यानंतर कापूर दिलेला आहे. त्या बैलाची तयारी झालेली होती. पोळा फुटणार होता. पोळा फुटल्यानंतर बैल घरी येणार होते. त्यासाठी तुम्ही बघू शकता इथं मी बैलाचं सर्व नैवेद्य, पाणी त्याच्या पूजेसाठी बाहेर घेऊन गेलो. मग त्यानंतर असे छान बैल सजून आलेले आहेत माझ्या घरी. माझे काही भाचे घेऊन आलेले आहेत. जे काही नातेवाईक राहतात त्यांचे बैल होते. असे छान मस्त सजलेले होते. खूप सुंदर दिसत होते बैल काही एवढे छान होते, खूप शांत. काही बैलांना खूप भूक लागलेली होती कारण की त्यांना तयारीच्या तालामध्ये काहीच खाण्यापिण्यासाठी देत नाहीत. तुम्ही बघू शकता किती छान माझी पूजा झालेली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.